हॅलो, टेस्टी अशी खवा बेसन बर्फी एकदा घरी नक्कीच करून पहा। यासाठी आपल्याला लागणार आहे काजू, मनुके, अक्रोड, बदाम, पिस्ता, इलायची आणि जायफळ हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये। नंतर 2 ग्लास रवा घ्यायचा आणि हा छान प्रकारे तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं। अर्ध अर्ध करून भाजून घ्यायचं जेणेकरून ते खमंग असं भाजलं जाईल। छान असं गोल्डन होईपर्यंत हे भाजून घ्यायचं। नंतर आपण हा ग्लास घेतलेला आहे मोजमापासाठी, तर याच ग्लासाने आपण रवा 2 ग्लास घेतलेला आहे। नंतर 4 ग्लास बेसन घेतलेले आहे। तर असं मोजून व्यवस्थित हे बेसन घ्यायचं आणि नंतर हे थोडं थोडं अर्ध अर्ध करून तुपात भाजायचं छान असं ब्राऊन होईपर्यंत। तर आपल्याला पूर्ण या प्रोसिजरमध्ये म्हणजे पूर्ण बेसन वडी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 किलो तूप लागणार आहे। तर असं थोडं थोडं तूप टाकत हे बेसन भाजून घ्यायचं आणि याच्या ज्या गाठा आहेत तर त्या अशा छान व्यवस्थित मोडून घ्यायच्या। यामध्ये आणखी तूप टाकलेलं आहे तर हे असं घट होऊन येते, तर यामध्ये थोडं भाजायसाठी आणखी तूप टाकणार आहे जेणेकरून ते असं थोडंसं पातळ होईल। आता एका साईडला चाचणी करायला ठेवलेली आहे। तर या चाचणीसाठी आपण 6 ग्लास साखर आणि 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर याच्यावरची मळी ही तुम्ही दूध टाकून थोडंसं थंड दूध टाकायचं आणि ते जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा याच्यावरचा जो मळ असतो किंवा ते जी मळी असते ती अशी वर येते, तर ती मळी काढून घ्यायची। नंतर बघा असं छान प्रकारे ब्राऊन होईपर्यंत हे बेसन भाजून घेतलेलं आहे। नंतर हे 1 किलो खवा घेतलेला आहे। हा पण खवा थोडासा यामध्ये तूप टाकायची गरज नाही, तसंच आपण मेल्ट होऊन जातं हे कढईमध्ये, गरम कढईमध्ये। तर हे पूर्ण असं फोडायचं आणि छान मेल्ट होईपर्यंत, असं रेड होईपर्यंत भाजायचं नाही, नुसतं हे असं पातळ होईन एवढं याला भाजायचं, म्हणजे एवढं याला गरम करायचं। नंतर आपण जे सगळं बेसन हे भाजलेलं होतं यामध्ये जे बारीक केलेले काजू, बदाम वगैरे होते हे टाकले आणि अख्खे किसमिस टाकलेले आहे। नंतर थोडंसं पिस्ता राहिला होता, नंतर पिस्ता पण टाकलेला आहे यामध्ये। आणि हे सगळं बेसन, रवा आणि जे आपण बारीक केलेले होते मावा, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। असं छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं। तर हे बघा यामध्ये पिस्ता असा छान बारीक करून टाकलेला आहे। आमची बर्फी जी हे बेसन बर्फी जी आहे हे बाबा आणि आईच बनवत असतात दरवर्षी। तर यावेळेस मी म्हटलं चला आता आमच्या यूट्यूब फॅमिलीला पण मी दाखवते की कसं बनवायची बेसन बर्फी, कारण बेसन बर्फीचा जो अंदाज आहे हा चाचणीमुळेच बिघडतो। तर ही चाचणी जवळजवळ अर्धी म्हणजे 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि 6 ग्लास साखर घेतलेली आहे। तर ही चाचणी अर्धी होऊ द्यायची, म्हणजे 1 तारी अशी होऊ द्यायची, पण अर्ध होऊ दिलेलं आहे आईने, पूर्ण आटू दिलेली आहे अशी अर्धी चाचणी। नंतर हे बघा हा खवा असा मेल्ट झालेला आहे, छान असा पातळ झालेला आहे, यामध्ये काही तूप वगैरे टाकला नाही। आणि नंतर हे सगळं मिश्रण हे एकत्र करून घेतलेलं आहे। हे खवा टाकलेला आहे यामध्ये नंतर मागून। हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। नंतर तुम्ही बघू शकता की ही चाचणी जी आहे, हा जो पाक आहे हा असा अर्धा झालेला आहे। असं चेक करत राहायचं मधात की 1 तारी झालेला आहे की नाही। तर आणि या मिश्रणामध्ये असं पाक टाकत राहायचं, थोडं थोडं पाक टाकून, पूर्ण पाक नाही, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे पाक टाकायचा। आणि हे बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स होऊ द्यायचं। नंतर तुम्ही ताट घ्यायचं, म्हणजे 2-3 ताटं जे तुम्हाला लागतील त्याला छान तूप लावून घ्यायचं खालून आणि हे मिश्रण त्यामध्ये ओतायचं ताटांमध्ये आणि छान असं टॅप टॅप करून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित प्लेन असं पसरेल सगळ्या ताटांमध्ये, कोपरमध्ये।
तर अशा प्रकारे हे पूर्ण मिश्रण ताटांमध्ये टाकलेलं आहे. नंतर यावर मी वरून असं थोडंसं केशर टाकलेलं होतं, जेणेकरून याला छान कलर येईल आणि दिसायला पण छान डेकोरेटिव्ह दिसणार. हे बघा किती छान असं दिसत आहे. छान असं ब्राऊन कलर भाजून घेतल्यामुळे छान असा येल्लोइश असा गोल्डन कलरचा तयार झालेला आहे हे बर्फी, बेसन खवा बर्फी. नंतर यावर चमचम लावून घेतलेली आहे, सिल्वर पेपर. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण ताटांमध्ये सिल्वर पेपर लावून घ्यायचं. नंतर एखादा तास थंड होऊ द्यायचा आणि बघा हे अशा छान एका तासातच वड्या पडायला लागलेल्या होत्या. तर जास्त जर सोकवलं तर ते कडक व्हायला लागतात, म्हणून लगेच वड्या पाडून घेतल्या होत्या. आणि बघा किती सुंदर असे खवा बेसन बर्फी रेडी आहे घरच्या घरी. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच घरी करून बघा. छान खुसखुशीत, नरम आणि टेस्टी आणि आपण घरी तयार केलेली अशी ही बेसन बर्फी आहे. आपल्याला बाहेरून बनवून घ्यायचं काहीच काम नाही, एकदम इझिली तयार होतं. फक्त तुम्ही जे पाकाचा अंदाज आहे तो व्यवस्थित अर्ध घट्ट होईपर्यंत ते शिजू द्यायचं, म्हणजे पाक होऊ द्यायचा अर्धा घोटेपर्यंत. तर असं छान अशी ही बर्फी रेडी आहे. नक्कीच एकदा करून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत